आज आहे वेडिंग डे, सो त्यासाठी इकडे वैदिक वेडिंगला आम्ही रेडी झालेलो आहोत आणि ब्राईड आणि ग्रूम गेले आहेत फोटोशूटला। तोपर्यंत इकडे आमचा पण फोटोशूट चालू आहे आणि यावेळेस माझ्यापेक्षा जास्त तर या सगळ्या आंटी आणि मम्मींचा व्हिडिओ शूट चालला आहे। बघा ना, मला म्हणे तू आमचा व्हिडिओ काढ आणि काय मस्त पोजेस देत आहे। मग यांचा व्हिडिओ शूट केला, मी पण यांच्यासोबत फोटोज काढले, दीदीसोबत व्हिडिओ घेतले। ब्राईड आणि ग्रूम येत नाही तोपर्यंत आमच्याकडे फक्त एवढंच काम होतं आणि मग नंतर आम्ही गेलो नाश्ता करायला। नाश्ता झाल्यानंतर मग वैदिक वेडिंग झालं आणि याच्यानंतर लगेचच आफ्टरनूनचं रिसेप्शन वेडिंग होतं। त्यामुळे जास्त वेळ न घालवता पटकन रेडी झालो, कारण आम्हाला वरातमध्ये पण तर एन्जॉय करायचं आहे। त्यामुळे पटापट मेकअप करून घेतले आणि मग आम्ही गेलो पारावर। इकडे आमचा नवरदेव रेडी आहे आणि मग इथे पण वेगळा फोटोशूट झाला आणि त्यानंतर आम्ही वरातीत खूपच मजा केली। एवढं ऊन आहे पण आमची एक्साइटमेंट काही कमी नाही, कारण हे लास्ट फंक्शन आहे आणि यानंतर डान्स नाही। सो आत्ताच काय जी मजा करायची ती आहे। मग हॉलला पोचल्यानंतर इकडे ब्राईड ग्रूमची एंट्री झाली आणि हे रिसेप्शन वेडिंग झालं। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ब्राईड ग्रूमसोबत फोटोशूट केला आणि नंतर थोडंफार आमचे व्हिडिओज घेतले। दोघी मम्मींनी ना आज पण सेम साडीज घातलेल्या आहेत, ज्या मी दोघींना दिवाळीच्या वेळी आणल्या होत्या आणि दोघी पण खूप छान दिसत आहे। त्यानंतर लॉगच शूट करायचं मी विसरले आणि असा होता आजचा डे। सो चला या लॉगला इथेच एंड करते, बाय।